हे आता मस्त ठेचा तयार झाला. बारीक नाही करायचं, पण जाडसरच ठेवायचं. असं मस्त सुटसुटीत होतं मग जाडसर ठेवल्यावर. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, कधी कधी काय होतं, नेहमीची ती मसाल्याची रश्श्याची भाजी चमचमीत असं खाऊन कंटाळा येतो. मला तर येतो, तुम्हाला येतो का सांगा मला. किंवा मग आपणच एकटं असलो जेवायला, घरात काही नॉनव्हेज केलेलं असलं तर माझ्या बाबतीत तर खूपदा असं होतं. मला एकटीसाठी कंटाळा येतो करायचं काहीतरी वेगळं. मी काय करते, मस्त झणझणीत अशी चटणी ठेचा वगैरे करते माझ्यासाठी आणि भाकरी चपातीबरोबर खाते. तसंच आज मी तुम्हाला ठेचा करून दाखवणार आहे. आज ठेचा करणार आहे मी. हे बघा, ह्या मोठ्या मिरच्या घेतल्यात मी, या तिखट नसतात. आणि ह्या लवंग्या घेतल्यात. आपल्याला किती झणझणीत तिखट लागतं त्याप्रमाणे घ्यायच्या. मी ह्या थोड्याशा घेतल्यात 5-6 आणि ह्या 10-12 अशा घेतल्यात. लसूण घेतला आहे भरपूर बघा. हे बघा, भरपूर लसूण घेतला आहे. शेंगदाणे घेते आणि हे भाजून घ्यायचे, दाखवते. शेंगदाणे घेते, हे बघा, वाटीभर शेंगदाणे घेतलेत. जास्तच करणार आहे. नंतर कांदा वगैरे चिरून घेते, पण आधी शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेते चांगल्या. शेंगदाणे आधी भाजून घेते चांगले. शेंगदाणे भाजले, काढून घेते आणि मिरच्या भाजून घेते त्यातच. मिरच्या भाजून घेते. तेल टाकते त्यात. चांगलं छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं. भाजल्या मिरच्या जरा त्या गार होऊ देते, तोपर्यंत शेंगदाण्याची सालं काढून घेते. खलबत्त्यात कुठलं तरी चालेल किंवा मग मिक्सरमधून काढलं तरी चालतं. मिक्सरमधून काढलं तर अगदी चालू बंद करत काढायचं, नाहीतर एकदम खूप बारीक पेस्ट होते आणि त्याचा लगदा होतो. मग शेंगदाण्याची सालं काढून घेतली. आता ह्यात जिरं, मीठ आणि लसूण घालून कुटून घेते. गार झाले शेंगदाणे आणि मिरच्या, हा लसूण घालते. मीठ आणि जिरं, मीठ घातलं आणि जिरं. मिक्सरमधून काढून घेते. जाडसरच करायचं. असं जाडसर करून घ्यायचं चांगलं, खूप बारीक नाही करायचं. त्याला परतून घेते मी. त्याच तेलाच्या कढईमध्ये तेल घालते मी. परत थोडं जिरं घालते.
थोडीशी मोहरी नाही घातली तरी चालते, थोडीशी घालते. कढीपत्ता घातला थोडा आणि एक चांगला मोठा कांदा न घालता असंच न परतता जरी ठेचा ठेवला तरी चालतो, पण मी थोडा परतून घेणार आहे. पूर्वी आमची आई तर ह्या अशा लोखंडी कढईमध्ये तव्यामध्येच ते मिरच्या रगडून घ्यायची. कांदा जरा थोडा लाल नाही होऊ द्यायचा, पण कच्चा पण नाही ठेवायचा. टाकून घेते ह्यात मी. मस्त परतून घ्यायचा. अगदी 8 दिवस सहज राहतो हा फ्रीजमध्ये ठेवला तर. प्रवासाला वगैरे चाललो तरी असा ठेचा करून नेला ना, अजिबात खराब नाही होत. असा आपला मस्त ठेचा तयार झाला. तोंडाला अगदी चव येते. आणि कोणी याला ठेचा म्हणतं, खरडा म्हणतं, आम्ही ठेचा म्हणतो. कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.